नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या अष्टपैलू गृहिणी चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ. आज आपण मैत्रिणींनो परत एकदा रथाची रांगोळी बघणार आहोत. तर आता रथसप्तमी जवळ येत आहे, त्यासाठी आपण अशा छान छान रांगोळ्या रोज दारात काढायचे. तर त्यासाठी मी काय केलेलं आहे, 3 ते 3 टिपके ओढून घेतलेले. तर आपल्याला काय करायचं आहे, उभे 3 टिपके आणि आडवे 3 टिपके देऊन घ्यायचे आणि त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला अशा रेषा ओढून घ्यायच्या. या 3 टिपक्यांपेक्षा आपल्याला थोडीशी जादाच्या रेषेची ओढून घ्यायची. आता त्यानंतर आपल्याला इथे एक डबल रेष ओढून घ्यायची आणि तसा हलकासा आपल्याला असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे. इथे देखील आता वरती सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, तशीच एक आडवी रेष ओढून घ्यायची. त्यानंतर हे आपल्याला आता टिपके असे जोडून घ्यायचे चौकोनमध्ये. त्यात आपले टिपके जोडून झालेले आहेत. त्यानंतर आपण काय करायचं, ह्या असा कोन तयार करून घ्यायचा ह्या वरच्या रेषांचा. त्यानंतर इथून आपल्याला असे वेल काढून घ्यायचे. हा कोन थोडासा मी कमी करून घेते. आपण इथं आता एक महिरप असा काढून घ्यायचा आहे. आणि आतमध्ये आपल्याला अशा तिरक्या रेषा देऊन घ्यायच्या. त्यानंतर परत आडव्या रेषा. त्यानंतर वरती असा एक अजून महिरप काढून घेतलेला आहे मी. आता यामध्ये आपल्याला सूर्याची एक छोटीशी प्रतिमा तयार करून घ्यायची. अगदी जास्त मोठी करणार नाही मी. आता इथं आतमध्ये आपण डिझाईन थोडीशी तयार करून घेऊया.
आपल्यावरचा महिरप आता तयार झालेला आहे. त्यानंतर आपण आता खाली रथाची 2 चाकं तयार करून घ्यायची. त्यानंतर आतमध्ये आता आपल्याला हे चाकांच्या आऱ्या तयार करून घ्यायचे. आणि त्यानंतर हे एकाडे एक आपल्याला अशा चाकांच्या आऱ्या रंगवून घ्यायचे. तुम्ही यामध्ये रंग देखील वापरू शकता, पण मी तर रंग नाही वापरलेला. अगदी फिनिशिंगमध्ये आपला तर रथ तयार झालेला आहे. त्यानंतर आपण इथे एक लाल रंगाचा टिपका ओढून घेतलेला आहे आणि वरती आपण जिथे सूर्याची प्रतिमा काढलेली आहे त्यामध्ये एक आपण लाल रंग भरून घेतलेला आहे. तर मैत्रिणींनो, आपला रथ कसा वाटला तुम्हाला आणि व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला माझ्या नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हाईप द्यायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.